वडिलांचं स्वप्न होतं की बाबा तू बाबा शिक आणि बाबा इंजिनियर हो, शेत विकायला लागले एखादं तरी चालेल. 12वी केली. 12वीला तर इंग्लिश नापास. पाहुण्यांच्या हॉटेलमध्ये पार काउंटरपासून मोरीपर्यंत पडेल ते काम करायचं. मी एकदा 300 रुपयाचा किराणा उधार भरला की त्याला म्हणलं बाबा सकाळी भरलाय 12 वाजता, त्याला म्हणलं संध्याकाळी बाबा धंदा झाला तर तुला देऊन टाकतो तुझे 300 रुपये. तरीसुद्धा त्या माणसाने माझा तो किराणा गाडीवनी खाली उतरवला. तो म्हणला बाबा पहिलं पैसे आण आणि त्याच्यानंतर तू बाबा किराणा घेऊन जा. आमचे हे तो उधार विषय होत नाही. आम्ही सांगायचं कारण काय की बाबा आम्ही आधी ॲडव्हान्स घेतो. पैसे नसायचे हे सांगायचं नाही गिरायकांना की आमच्याकडे मसाला नाही किंवा तेल नाही. तुम्हाला जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. कुणीतरी तुम्हाला त्याच्यानंतर अपमानित केलं पाहिजे. मग आमच्या पाहुण्याने मला एकाने सांगितलं होतं की तुझी लायकी नाही, त्याच्यानंतर तुला कोण मुरीत भांडी घासावी ठेवायचं नाही. मी लोकांच्या हॉटेलमध्ये मुरीमध्ये काम करणारा मनुष्य. आज आपल्या इथं जगदंबाचा स्टाफ 100च्या वरती आहे. नमस्कार, मी गणेश पायगुडे. पुणे जिल्ह्यातलं जे खेड शॉपर आहे तिथं हॉटेल जगदंबा म्हणून जे मटण भाकरीसाठी प्रसिद्ध हॉटेल आहे त्याचा मी मालक. आज इथपर्यंत आलो म्हणजे तुमच्यासारख्या ग्राहकांचं प्रेम, त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो. प्रथमतः मी ग्राहकांचं, हितचिंतकांचं, जे प्रेम करणारे जगदंबावर त्यांचं आणि मित्रपरिवाराचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांना. आज जगदंबा बऱ्यापैकी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे मटण भाकरीसाठी. यूट्यूबला वगैरे व्हिडिओ आहेत, गुगलला वगैरे चांगले रेटिंग्स आहेत, रिव्ह्यूज आहेत. त्याबद्दल हे लोकांनी जगदंबाची जी क्वालिटी आहे, जी टेस्ट आहे, ह्याला पाहून, सर्व्हिस पाहून जे दिलेले आहे, हा फेम जो आहे, ही प्रसिद्धी जी आहे, ही काय आज आलेली नाही आहे म्हणजे किंवा एका दिवसात आलेली नाही आहे. ह्याच्यासाठी जे एफर्ट्स घेतलेले आहेत, जी मेहनत घेतलेली आहे, जे कष्ट घेतलेले आहेत, ह्याच्याबद्दल मला 2 शब्द सांगायचे आहेत. हे 2 शब्दात म्हणजे हे काय 10-15 मिनिटात सांगण्यासारखं एवढंही नाही, पण जितकं ॲज मच ॲज पॉसिबल जितकं सांगता येईल तेवढं मी सांगू इच्छितो. मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलगा. आर्थिक परिस्थिती बेताची. बरं, आर्थिक परिस्थिती बेताची. शाळेत असल्यापासून घरातल्यांना शेतात हातभार लावायचा. हातभार लावायचा म्हणजे काय करायचं की जे माळवा असेल, की जे समजा कोथिंबीर असेल, मेथी असेल, तांदूळजा, मेथी, अशा भाज्या ज्या असतात त्या करायच्या शेतात. घरातल्यांबरोबर करू लागायच्या. त्या हायवेला यायचं. हायवेला एक प्रसिद्ध हॉटेल होतं पहिलं तिथं. त्या हॉटेलवाल्याला विकायच्या किंवा त्या हॉटेलच्या बाहेर आपण उभं राहून विकायच्या. त्याच्यावर आमचं कुटुंब चाललेलं. शेतातून जे उत्पन्न मिळेल त्या ऊसाचं राहील, कांद्याचं राहील, त्याच्यातून जे उत्पन्न मिळेल त्याच्यावर आमच्या 3 भावंडांची शाळा, त्याच्यानंतर घरातल्यांचं सर्व, थोडक्यात म्हणजे घर खर्च हा चालू असायचा. शाळा चालू असताना शाळा झाली. 10वीला चांगले बऱ्यापैकी मार्क मिळाले. आमच्या गावात त्याच्यानंतर एक मुलगा होता जो इंजिनियर झाला होता आणि इन्फोसिसला जॉबला लागला होता. आता इन्फोसिस जगजाहीर कंपनी आहे. इन्फोसिसला कामाला लागल्यानंतर आता वडिलांचं स्वप्न होतं की बाबा तू बाबा शिक आणि बाबा इंजिनियर हो, शेत विकायला लागले एखादं तरी चालेल. आणि परिस्थिती तीच होती. पैसे काय असे काय कुठून येणार नव्हते किंवा असा काय घरचा वडिलांचा असा काय फार मोठा दुधाचा व्यवसाय किंवा काय असला प्रकार काही नव्हता. टिपिकल शेतकरी कुटुंब, थोडक्यात असाच प्रकार. त्याच्यानंतर 12वी केली. 12वीला तर इंग्लिश नापास. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळे सुटले चांगले आहे फर्स्ट क्लासनी, पण इंग्लिश फेल. मग त्यामुळं आता डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येणार नाही. इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही घेता येणार तर मग डिप्लोमाला घेतलं. डिप्लोमा फर्स्ट इयरचा ॲडमिशन घेतलं. डिप्लोमाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर परिस्थिती अशी की घरातनी ॲडमिशन मी घेतलं सिंहगड कॉलेजला. बरं, त्याच्यानंतर वडिलांनी एक क्षेत्र आमचं विकलं होतं माळरान, जे वापरात नव्हतं. त्याच्यावर ते इंजिनिअरिंगला आपलं डिप्लोमाची फी भरली. पण आता कॉलेजला जायचं कसं? बरं, त्यावेळेस हायवे नव्हता आणि गाडी घरी एक 2 व्हीलर. माझ्याकडे तर गाडी नव्हती, काय नव्हती, वडिलांचीच गाडी. बरं, तिला पेट्रोलला पैसे नसायचे त्यांना. विषय असा की त्याच्यानंतर मग फर्स्ट इयरला ज्यावेळेस होतो त्यावेळेस म्हणजे आमच्या पाहुण्यांच्या हॉटेलमध्ये कामाला जायचं. पाहुण्यांच्या हॉटेलमध्ये पार काउंटरपासून मोरीपर्यंत पडेल ते काम करायचं. ते काम करत असताना म्हणजे अक्षरशः ग्राहकांचा पडलेला टॉयलेटमधला मोबाईलसुद्धा मी काढून दिलेला आहे.
ते मोबाईल काढला म्हणून मला त्या कस्टमरने मला ₹10 दिलेले जे आहेत ते अजूनसुद्धा माझ्याकडे तसेच आहेत. त्याच्यानंतर आता बरं करायचं काय, फर्स्ट इयर झालं, सेकंड इयरला आलो. फर्स्ट इयरमध्ये सुद्धा 2 ते 3 विषय राहिले. म्हणजे वाय-डीच थोडक्यात. वाय-डी झाल्यानंतर आता मग काय करायचं, तर सेकंड इयरला तर आता जायचं, आता घरी सांगायचं काय? वडिलांनी फारसे तर एकूण आपल्याला जर शिकवायचं म्हणतात. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल डे असतो कॉलेजमध्ये. सगळ्यांनाच माहिती आहे. ट्रॅडिशनल डेला आता कपडे घालायची कसली? ट्रॅडिशनल डेला पोरं म्हणली कॉलेजमधली की चांगली कपडे घालून यायला लागतात. बरं चांगली कपडे घालून यायला लागतात म्हणजे आता म्हणलं कसे? तर ती म्हणली लग्नात घालतात तशी. गावात आता आमच्या इथं लग्नात घालायची पद्धत म्हणजे पॅन्ट आणि शर्ट आणि बूट खाली. असाच प्रकार. तर आता कपडेही नव्हते त्यावेळेस. मग आमच्या एका पाहुण्याचा ड्रेस घेतला, त्याला अल्टर केला. त्याच्यानंतर त्याचाच बूट. बरं त्याची बुटाची साईज 10, मला लागायचा 7 किंवा 8. मग आता ते बसणार कसा? मग बुटाच्या पुढल्या बाजूला पायात कागदाचा बोळा घातला दोन्ही. ते अजून पण फोटो माझ्याकडे आहे. पण ते फोटो बघितला की आपण एवढं केलेलं आहे, आपण उत्मात करून जमणार नाही. हे डोक्यात कुठंतरी येतं की आपण बाकीच्यांसारखं आईश करायची, एन्जॉय करायचं. हा प्रकार आपल्याला आपल्याच्याने शक्य नाही. कारण की आपण हे दिवस बघितलेले आहेत. आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढ्या कष्टातून वर आणलेले आहे. त्याच्यामुळं आपण हे कुठंतरी ग्राउंड लेवललाच राहिलं पाहिजे. कुठं जमिनीशी धरूनच राहिलं पाहिजे. हाच प्रकार त्या फोटोकडे बघून येतो. एवढं मला सांगायचं आहे. त्यानंतर फर्स्ट इयर वाय-डी. सेकंड इयरला वडिलांना न सांगताच काही घरी सांगितलं नाही की वाय-डी झालो आहे, अमकं झालो आहे, तमकं झालो आहे. सेकंड इयरला जायचो. फर्स्ट इयरचे पहिल्या सेमिस्टरमध्ये फर्स्ट इयरचे 2 विषय क्लिअर केले. पण आता ते कुठंतरी बुद्धीला पटाना की आपण कुठंतरी हे चुकतोय. आज आपण घरातल्यांना फसवतोय म्हणजे आपण फार मोठी काहीतरी चूक करतोय हे डोक्यात आलं. घरातल्यांना शेवट सांगितलं की बाबा मी नापास झालेलो आहे. मला आता इथून पुढं काही शिकायचं नाही. मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे. बरं व्यवसाय करायचा आहे म्हणजे काय करणार बाबा तू? घरातली माझी अक्षरशः रडायचीच बाकी होती. रडायची बाकी होती तर घरातल्यांनी विषय असा केला की बाबा जे क्षेत्र आम्हाला परत जे लागणार नव्हतं ते माळरान होतं. ते माळरान एकाला विकलं. इन्व्हेस्टर आमच्या इकडे त्यावेळेस चालू झाले होते इन्व्हेस्टमेंट. त्या इन्व्हेस्टरला माळरान ते विकलं. त्याच्यानंतर वडिलांनी मला हॉटेलसाठी भांडवल उपलब्ध करून दिलं आणि ते पण नामचीन होतं. जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी 7 लाख रुपये. 7 लाख रुपयाचं भांडवल चालू करून दिलं. मी त्याच्यामध्ये 30 बाय 25चा एक हॉल आणि एक पुढल्या बाजूला दुकान. ते दुकान कशाचं? तर ते बिअर शॉपीसाठी काढलं होतं की म्हटलं आता जरी समजा परत मध्येच वाटायचं की कॉलेजला जावं, शिकावं की बरं बाबा काय समजा आता काय करता येईल, आपलं दिवसभर समजा शेतात काम केलं किंवा कॉलेजला गेलो तरी आपलं संध्याकाळी 5 वाजता यायचं. 5 वाजता आल्यानंतर दुकान बिअर शॉपीचं उघडायचं. इथून बिअर विकायचं आणि मागल्या बाजूला जाऊन चायनीजवाला एक पोरगा आचारी ठेवायचा. त्यांनी चायनीज करून द्यायचा आणि ते ड्रिंकवालं पब्लिक आपलं तेवढाच धंदा करायचा की आपले जेणेकरून कुटुंबाला बी हातभार लागेल, कुटुंब खर्चाला आपलंही थोडंफार पैसे राहिले तर काय करता येईल शिव डोक्यात विचार. बरं त्यावेळेस नियम नव्हते की जागा येणे पाहिजे ग्रामीण भागात. बरं सगळं दुकान झालं, आतलं फर्निचर बऱ्यापैकी केलं. त्याच्यानंतर मागला हॉल केला आणि त्याच्यानंतर नियम ज्या दिवशी लायसन मिळणार त्याच्या आदल्या दिवशी नियम निघाला की तुमच्या ग्रामीण भागाला सुद्धा जागा येणे पाहिजे. हॉटेलची जागा तिथं आमची 10 गुंठे. रोडमध्ये गेल्यानंतर परत आता 8 गुंठे शिल्लक. बरं आता ती जागा काही येणे होणे सोपं नव्हतं आणि ते करणं त्यावेळेस पैसेही नव्हतं. बरं शेवट आता मग काय केलं की त्याच्यानंतर शेजारी जे हॉल बांधला होता त्याच्याच शेजारी एक किचन बांधलं की म्हटलं आता बाबा काय नाही, चायनीजचं नाही, निदान आपलं हॉटेलचं काय किरकोळ कारकोळ चालू करता येईल, जसं चालेल तसं चालेल. हे चालू केल्यानंतर मग एक 5-6 पोरं होती. 2-3 पोरं सुरुवातीला, 2-3 पोरानंतर मग आता 2 जण अजून आली. हॉटेल चालू केलं तर परिस्थिती अशी, पहिल्या दिवशी हॉटेल चालू केलं म्हणजे एखादा अर्धा 2 टेबल 3 टेबल अशी व्हायची. हे टेबल चालू असताना बऱ्याचशा अडचणी यायच्या, पैसे नसायचे. मी एकदा ₹300 किराणा उधार भरला की त्याला म्हणलं बाबा सकाळी भरलाय 12 वाजता, त्याला म्हणलं संध्याकाळी बाबा धंदा झाला तर तुला देऊन टाकतो तुझे ₹300. तरीसुद्धा त्या माणसाने माझा तो किराणा गाडीवनी खाली उतरवला. तो म्हणला बाबा पहिले पैसे आण आणि त्याच्यानंतर तू बाबा किराणा घेऊन जा, आमच्या इथं उधार विषय होत नाही. ठीक आहे पण आता परिस्थिती अशी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे बरेचसे घटना घडत गेल्या. त्याच्यानंतर मटनवाला म्हणला की बाबा मला काय तुला एवढं मटन
हे इतके दिवस ठेवायला जमणार नाही. मटण जायचं किती सुरुवातीच्या काळात 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो. ते पण भरपूर झालं. त्या पैसे मटण आणायला पण नसायचे. मग ग्राहकांनाच सांगायचं आपण येतानीच, की बाबा तुम्ही एक काम करा साहेब, येताना तुम्ही मटण घेऊन या. आपण मटण त्यांचं घ्यायचं, ते शिजवायचं. मटण शिजवायचं बरं मटण शिजवायला पण परिस्थिती अशी असायची, की बाबा मसाला नाही किंवा तेल नाही, की त्यांच्याकडून आधी ॲडव्हान्स घ्यायचा. आम्ही सांगायचं कारण काय, की बाबा आम्ही आधी ॲडव्हान्स घेतो. पैसे नसायचे हे सांगायचं नाही गिरायकांना, की आमच्याकडे मसाला नाही किंवा तेल नाही. आम्ही आधी गिरायकांना सांगायचं, की बाबा आम्ही ॲडव्हान्स घेतो. ॲडव्हान्स घेतल्यानंतर त्याचं हे करायचं, तेल आणायचं, मसाला आणायचा आणि त्याच्यानंतर ते मटण त्यांना शिजवून द्यायचं. मग लोक यायची, मटणं घेऊन यायची, दारू घेऊन यायची. ते आपली मागल्या बाजूला दारू पीत बसायची किंवा मग आपण मटण शिजवून द्यायचं. हे कुठेतरी बुद्धीला पटाना. बरं कस्टमरसुद्धा असं हे नव्हतं, की फुलं आहे कस्टमर किंवा काय. मग कधीतरी असं वाटायचं, की आपल्याला हे बंद करून काय मंगल केंद्र चालू करायला लागते का काय? म्हणजे ज्या खुर्च्या घेतल्यात, टेबल घेतल्यात, हे भाड्याने द्यायची किंवा ती भांडी हॉटेलची आहेत, ती भाड्याने द्यायला लागतात का काय? हा पण डोक्यात मुद्दा यायचा, की आपण आता हे बंद करू आणि हे असं चालू करू. त्याच्यानंतर हळूहळू आता कस्टमरला लोकांना आवडायला लागली क्वालिटी. लोकांना क्वालिटी आवडल्यानंतर मग लोकांचे चांगले रिव्ह्यू यायला लागले. त्यामुळं मग आता शेवट मग म्हणलं, की आता आपल्याला हे ड्रिंक बंद करून टाकू. ड्रिंक बंद करून टाकू म्हटल्यानंतर आता ते बंद केल्यानंतर सुद्धा परत मग थोडा ग्राहक वर्ग थोडा नाराज झाला ड्रिंकवाला. मग फॅमिली पब्लिक आम्ही बसवायला लागलो. पण फॅमिली पब्लिक वाढलं. हळूहळू करता मग लोकांना मटण आवडायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही आता ते पहिलं काय पद्धत असायची, की एकच ग्रेव्ही, पंजाबी ग्रेव्हीमध्ये जे पुण्यात बनतं त्या पद्धतीने. म्हणजे आमच्या इथं पनीर मसाला म्हणला की त्याच ग्रेव्हीत, मटण मसाला म्हणला की त्याच ग्रेव्हीत. फक्त मटणच्या ऐवजी पनीर आणि पनीरच्या ऐवजी मटण असला बघा चालू होता. त्यानंतर आम्ही काय एक इन्सिडेंट काढला. त्या इन्सिडेंटमध्ये आम्ही नंतर गरचा मसाला चालू केला, इंद्रायणी भात चालू केला. तुपातलं मटण हा जो प्रकार असतो, तालमीत खात्यात लोक, त्या पद्धतीचं तुपातलं मटण लोकांना देऊ लागलो. एवढी लोकांमध्ये ती क्रेज झाली, की आज जे जगदंबाचे म्हणजे लोकांचे फॅन फॉलोअर्स आहेत, जे वेटिंग जगदंबाला 1-1 तास असते, अर्धा तास असते, ते म्हणजे केवळ फक्त जगदंबाची क्वालिटी, टेस्ट आहे. आम्ही केलेल्या ज्या बऱ्याचशा R&D आहेत एवढ्या वर्षातल्या, ह्या जे आणि घेतलेले एफर्ट्स आणि मित्रपरिवार, ग्राहक वर्गांनी पण भरपूर सहकार्य केले. म्हणजे हे सगळं ओव्हरऑल हे सगळं जगदंबाच्या यशाच्या मागचं कारण आहे. मला आता एवढं ह्याच्याबद्दल आहे ना, आता जगदंबाबद्दलचा प्रवास बऱ्यापैकी लोकांना तर माहितीच आहे. त्याच्यानंतर मला एवढंच सांगायचं आहे, की मी इथवर आलो म्हणजे ह्याच्यामागं घेतलेले कष्ट आहेत. त्याच्यानंतर झालेला अपमान, तुम्हाला जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. कुणीतरी तुम्हाला त्याच्यानंतर अपमानित केलं पाहिजे. मग आमच्या पाहुण्याने मला एकाने सांगितलं होतं, की तुझी लायकी नाही, त्याच्यानंतर तुला कोण मुरीत भांडी घासावी ठेवायचं नाही. पण आज त्याच्यानंतर आज रोजी मी एक व्यवस्थित चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या हॉटेलांमध्ये जे जगदंबा आहे ते हॉटेल मी आज चालवतोय आणि ते रन करतोय. माझ्या डोक्यात आमच्या जे पूर्ण टीम आहे हॉटेलची, मित्रपरिवार असतील किंवा स्टाफ असेल किंवा जे हितचिंतक आहेत, ह्यांच्या आमच्या डोक्यात एवढंच आहे, की ग्राहकांना क्वालिटी मेंटेन ठेवायच्या. त्याच्यानंतर हा जो आपण समजा आपण म्हणू, की आज आपण 1 नंबरला आहे, तर ह्या जो 1 नंबर आहे हा टिकवायचा आहे. काय होतं, तुम्ही एखाद्या ह्याच्यापर्यंत नंबरपर्यंत एक अचिव्हमेंट पार करता, तिथपर्यंत जाता, पण तिथपर्यंत स्टेबल राहणं तिथं ही फार मोठी तारीवरची कसरत असते. आणि ह्याच्यासाठीच आता काम करतोय आम्ही जो स्टॉकच्या माध्यमातून. मला आता एवढंच सांगायचं आहे, की जे तरुण वर्ग आहे, की त्यांना एवढंच सांगायचं आहे, की यश हे काय तुम्हाला एका दिवसात मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात, एफर्ट्स घ्यावे लागतात. मी लोकांच्या हॉटेलमध्ये मुरीमध्ये काम करणारा मनुष्य, आज आपल्या इथं जगदंबाचा स्टाफ 100च्या वरती आहे. टर्नओव्हर सगळ्या दुनियेला जगजाहीर आहे. वेटिंग जगदंबाच्या बाहेर काय पद्धतीचं असतं हे लोकांना माहिती आहे. आज 350 लोक, 300 लोक, 400 लोक बसून जर जगदंबाच्या बाहेर जर अर्धा तास, 1 तासाचं वेटिंग असेल, तर त्याच्या मागं काहीतरी अचिव्हमेंट जगदंबाने केलेली ह्याच्या मागं साहजिकच कष्ट आहेत. तरुण वर्गाला काय वाटतं, की आज हॉटेल टाकलं म्हणजे उद्याच्याला चाललं पाहिजे, किंवा त्याला वाटतं, की आज मी मटण भाकरी टाकली म्हणजे मला आज जगदंबा एवढा धंदा पाहिजे. हाच जर विचार मी जर त्यावेळेस 10 वर्षापूर्वी केला असता तर मी आजपर्यंत इथपर्यंत आलो नसतो. त्यामुळे तुम्हाला इन्स्टंट काय घडत नाही हे मला एवढं सांगायचं आहे, की तुम्हाला इन्स्टंट काय मिळत नाही, गोष्टी काय तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, एफर्ट्स घ्यावे लागतात, हे 100%चे. आणि नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, त्याच्यावर R&D करावी लागते. त्याच्यानंतर हॉटेल लाईन इंडस्ट्री म्हणलं तर तुम्हाला तुमची टेस्ट मेंटेन ठेवावी लागते, सर्व्हिस मेंटेन ठेवावी लागते. तुम्हाला ग्राहकांशी तुमचे हितसंबंध काय प्रकारचे आहेत, आपण जो म्हणतो PR
पर्सनल रिलेशन तोही मेंटेन ठेवायला लागतो. आणि आता हा झाला माझा वैयक्तिक अनुभव. सगळ्यांनीच एवढं कष्ट करायचे किंवा काय करायचे, प्रत्येकाचे धंदे वेगवेगळे राहतात. जोश टॉकने मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि इथं आलो म्हणजे हे फक्त तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं आलेलो आहे. हे मी सगळ्या ग्राहकांना, माझ्या हितचिंतकांना, त्याच्यानंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्या, जगदंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य ग्राहकांना मी सांगू शकतो आणि त्यांचे धन्यवाद. जोश टॉक्स आता स्पॉटिफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटिफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटिफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.